जोपर्यंत मी आईंना हवं तसं करणार नाही तोपर्यंत त्या गोळ्या घेणार नाहीत म्हणतात. पण वहिनी, परिस्थिती आता हाताबाहेर जात चालली आहे. तोच विचार करून सुचेनासं झालाय भाऊजी. पण मावशी असा आताताईपणा करेल असं मला वाटलं नव्हतं. मला काय वाटतं, मी एकदा मावशीशी बोलून. नाही नाही, नको. मला नाही वाटत या सगळ्याचा आता काही उपयोग होईल. पण वहिनी, म्हणून आपण प्रयत्न तर सोडायचे नाहीत ना. मी मला काय करायचंय ते ठरवलंय भाऊजी. आता हे घर सोडून जाण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये माझ्याकडे. वहिनी, म्हणून पण हा तर उपाय नाही होऊ शकत त्यावर. मग काय करू मी भाऊजी? तुम्ही निरपराध आहात हे सिद्ध करणं हाच याच्यावर एकमेव उपाय आहे. नाही, माझ्या एकटीच्या या घरातून निघून जाण्याने जर सगळे सुखी होणार असतील ना, तर ते सुख जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. नाही, हे बघा वहिनी, तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. नाही हो भाऊजी, आता या घराच्या दुःखात आणखी भर घालण्याचं पाप नकोय मला माझ्या माथी. वहिनी बघा, प्लीज तुम्ही असं काही बोलू नका. अहो, लवकरात लवकर या सगळ्याचा शेवट होईल. आणि मी आता मधुराला सुद्धा इथे बोलवून घेतलंय. मधुरा? हो. अहो, पण ती काय करणार आहे या सगळ्यात? हो, भन्साळी सेठ, मी तुम्हाला तेच सांगतोय. हे बघा, आत्ताच माझा पार्टनर सुद्धा इथे आलाय. मी त्याच्याशी डिस्कस करतो आणि तुम्हाला कळवतो. ओके? जय श्रीकृष्ण. बोला राजे, बरं वाटतंय ना आता? मला हा प्रश्न विचारणंच निरर्थक आहे विहंग. मला हल्ली कशातच बरं वाटत नाही. सत्यजित, अरे तू हे बघ, मला लवकरात लवकर काम सुरू करायचंय. घरात बसून राहिलो ना तर वेळ लागेल मला. चला तर मग ऑफिसला. बरीच कामं तुमची वाट बघतायत. चला. ही कुठली पद्धत? काही न कळवता अशी अचानक? अच्छा, आधी सरप्राईज होऊन खुश व्हायचंस आणि आता? तू जा इथून. जा इथून? विहंग, तू कोल्हापूरात आल्यापासून बदललायस. हे बघा, आपल्यात जे काही रिलेशन आहे ते आपण आता थांबूया. का थांबायचं? एवढे वर्ष आपण एकमेकांना प्रेम केलं, तिकडे माझ्या घरी माझ्या नवऱ्याला सगळ्यांना सांभाळून तुझ्यासाठी इतके दिवस सगळं केलं, आणि तू आता बोलतोयस हे आता सगळं थांबूया? का? कंटाळा आलाय माझा? बोल ना, कंटाळा आलाय का? तुला काय समजायचं ते समज, पण इथून पुढे माझा आणि तुझा संबंध संपला. बरोबर आहे, उगाच गुंतली मी तुझ्यात. कोणी नवीन सापडली का? नाही, आता सगळेच शोध बंद केलेत. जगात मला आणखीन एक सत्यजित मुधोळकर तयार करायचा नाहीये. चलो. आई, गोळ्या घेतल्यात का तुम्ही? तू कुठे बाहेर निघालीस का? हो, म्हणजे एक छोटंसं काम होतं माझं. अर्ध्या पाऊण तासाचंच काम आहे. मी पटकन जाऊन येते, चालेल? हो, निवांत आलीस तरी चालेल. थँक्यू आई, येतेच. आई, आई, नमस्कार करते. तू इथे? हो, ॲक्च्युली मला असं कळलं की जीजूंची तब्येत. ठीक आहे आता. ओ, तुम्ही कशा आहात? अजून तरी बरी आहे. जीजू
जिजू तुझ्या ताईला विचार ना. ताईला ठीक आहे. ए ही बॅग काय अशीच ठेवणार आहेस का इथे? सॉरी. मधुरा अगं कशी आहेस तू? तू कशी काय आलीस अचानक? म्हणजे जाऊ का परत? अगं नाही, तसं नाही. बरं मला सांग, जीजू कसे आहेत? आपण आत जाऊन बोलूयात का? हो, इथे जिजूंच्या तब्येतीविषयी फक्त तुलाच माहिती आहे ना, म्हणून विचारलं. आपण आत जाऊन बोलूया निवांत. चल ना. हो चल. आई येते मी. अरे वा, स्वागतालाच बुके. कोणी पाठवलं? अरे आपल्या नेहमीपैकीच कोणीतरी. चल आपण कामाचं होईल ना. अरे महत्वाचं नाही एवढं. व्यंग मला बघू. दादा होळकर. सत्यजित हे बघ, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस. मी बघतो काय करायचं. तू का असं बोलतोयस माझ्याशी? मला काही झालंय का? नाही पण खूप काम आहे ना आपल्याला. जा काम कर. जा. सत्यजित अरे पण जा जा कामाला लाग. जा जाऊन कामं करतो. एवढं सगळं घडून गेलं ताई. मला हे सगळं खूप आधीच कळायला हवं होतं. मी आधी का नाही आले इथे? माझ्या नशिबाने माझ्या पदरात जे टाकलं ते घडतच राहणार आहे मधुरा. त्याला कोण काय करणार? नाही अगं ताई, पण मधुरा बाबा कसे आहेत ग? ठीक. आणि आणि काका काकू ठीक. तू सांगून आलीस ना? ताई मी खूप थकून आले ग. जरा फ्रेश होऊन येऊ? मधुरा तू सांगून नाही आलीस. अगं हो. बाबा काही बोलले नाहीत? ताई जाऊ दे ना. मधुरा काय झालंय प्लीज सांग ना. जे अपेक्षित होतं तेच. म्हणजे बाबा हो, मी इथे येणार कळल्यावर घरात भूकंप झाला. खूप रागवले होते बाबा. खूप संताप केला. काकीने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मग काकाने थांबवलं. पण मी तर ठरवलंच होतं ना, काही झालं तरी मी इथे तुझ्याजवळ येणार. नाही मधुरा,
तू बाबांना दुखावून इथे यायला नको होतस. आणि बाबांनी मला दुखवायला नको होतं ना. मधुरा, तू त्यांना समजून घ्या ग. ते त्यांच्या जागी बरोबर आहेत. माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता दी. मी तरी काय करणार होते. एकीकडे मला कळतंय की जे सगळं काही घडतंय ते सगळं चूक आहे. मी कशी शांत बसणार होते सांग ना. आता ते आणखी खचून गेले असतील. दी, एकदा तुझे सगळे प्रॉब्लेम संपू देत. तू निर्दोष आहेस हे एकदा सिद्ध होते. मग बघ, सगळे प्रॉब्लेम्स आपोआप संपतील. दी प्लीज, हे रडू नको ना ग यार. तू रडायला लागलीस तर हे सगळं पूर्वीसारखं कधीच नाही होणार बहुतेक. होईल. सगळं व्यवस्थित होईल. विश्वास ठेव स्वतःवर. साहेब मुधळकर बाई आल्यात. धाकटी सून सेंड सेंड ॲज. या मॅडम. हा हो हो ध्यानात आहे माझ्या ते. नाही 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 आपल्याला ते तातडीने केलं पाहिजे. हो 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 सी यू नेक्स्ट. आलो बेला वेलकम हॅव. नाही, एक पुरेल. पुरे पुरे तर पुरे. काय छान आहे ऑफिस तुमचं. आहे ना, मोठ्याच्या मोठं. है ना. तांबडे बाबा त्यांची कृपा. मी नुसता आईजीच्या जीवावर. काय घेणार, दूध तूप चक्का लोणी बासुंदी खवा. आमच्या घरी मिळतं सगळं. हो ना. युअर होम. त्या सत्यजित मुधोळकरचं घर. तुम्ही पण त्याच घरात राहता का? त्या घरावर आमचाही हक्क आहे दादा. है ना. जमणार जमणार ताई, आपलं जमणार. जमणार. ठीक आहे. बासुंदी घेऊन जा ताई. फर्स्ट टाइम आपल्याकडे आल्या, त्यांचं तोंड गोड करायला पाहिजे ना काय. जमणार जमणार जमणार. मला फर्स्ट टाइम बघितलं ना तेव्हाच अंडरस्टँड जमणार म्हणून. पण असं भेटायला का बोलवलंय मला? काळजी काळजी ताई काळजी. तांबडे बाबांनी सांगितलंय बाळा, जे लोक अडचणीत आहेत त्यांना जाऊन मदत कर म्हणून. का? का आता बघा, अहो तांबडे बाबांनीच दृष्टांत दिला म्हटल्यावर पामर काय करणार. ताई तुमची अवस्था कळते ताई, तुमची अवस्था कळते. कशी आहे, अडली काय फटके काय असं आहे. बरीच माहिती दिसते आमच्याबद्दल. दिसतंय हो, सगळं दिसतंय. बाबाच म्हणतात मोठ्या झाडाच्या सावलीत छोटी छोटी रोपटं जगू शकत नाहीत. सगळा सूर्यप्रकाश ते मोठं झाडच खाऊन टाकतं आणि मग काही ते रोपटं मरून जात. रोपट्याने जावं कुठं? जावं कुठे, त्या छोट्या रोप्याला जर जगायचं असेल त्यांनी सेपरेट कुंडीत जाऊन जगावं. तुमच्याकडे आहेत वाटतं सेपरेट कुंड्या? भरपूर भरपूर मेनी मेनी. अहो दुकानच आहे आपल्याकडं कुंड्यांचं. मग आता रोपट्याने करावं काय? रोपट्याला तांबडे बाबाला शरण जावं लागेल. जय तांबडे बाबा. जय तांबडे बाबा. ताई तुम्हाला ताई म्हणलं मी आता. आता बघा मी काय करतो ताई. बासुंदी नाही आली ताई. विखे सत्यजित आलास? हातपाय तोंडून घे, मी मीराला जेवण वाढायला सांगते. आई, आ? हे कोणासाठी?
हे प्रियासाठी आहे रे. प्रियासाठी? हो म्हणजे तिला जरा ताप आलाय सकाळपासून. अजिबातच बरं वाटत नाहीये. बघ ना असं अचानक. हो तिचं सुद्धा प्रेम आहे रे या घरावर. तिलाही काळजी वाटते घराची. टेन्शन सहन नसेल झालं. दे इथे दे. अरे तू दे. आत्ताच आलायस तू. आई प्रियाला बरं नाहीये ना, मला जाऊन बघायला हवं. सध्या आज खूप दिवसांनी बरं वाटलं मला. पूर्वीसारखा ऑफिसला गेलास, प्रियाला बरं नाही तर तिची विचारपूस करायला चाललायस. हळूहळू माझा पूर्वीचा सत्य मला परत दिसेल ना. काय झालंय? काही विशेष नाही, थोडंसं ताप आल्यासारखं वाटतंय. मी डॉक्टरांशी बोलले, त्यांनी गोळ्या सांगितल्या. सूप पिऊन घे आणि मग गोळ्या घे. आय एम सॉरी. मी काल जे काही बोलले ते मला नको होतं बोलायला. आय डोंट नो मी कुठल्या मनस्थितीत होते आणि ट्रस्ट मी, मला असं काही बोलायचं नव्हतं. मला कालपासून तेच विचार येत आहेत. मला आय एम रिअली सॉरी. घे, खाऊन घे. सत्यजित एक मिनिट. तू मला माफ केल्याशिवाय मी नाही खाणार. मी कोणाला काय माफ करणार प्रिया? सत्यजित प्लीज, असं बोलून आणखीन हर्ट नको करूस. हे बघ प्रिया, माफी तो देतो जो जिंकतो. मी एक हरलेला माणूस आहे. मी तुला काय माफी देणार? मी तुला असं हरलेलं नाही बघू शकत. तू जर हरलास ना तर ती माझी हार असेल. सगळ्याच गोष्टींमध्ये वाटा मागता येत नाही प्रिया. सत्यजित, आपली लग्नाची गाठ नाही बांधली गेली, पण माझ्या नशिबाची गाठ तुझ्याशीच बांधली गेली. सुखात वाटा नाही दिलास तरी चालेल, पण दुःखात मी माझा वाटा घेणार नेहमी. आता ही आपली गाठ कोणीही सोडू नाही शकत. अरे काय झालं सत्यजित? काय झालं? मला असं वाटलं की मंजिरी आहे तिथे. सत्यजित, दारात कोणीही नाहीये. हो, मी म्हटलं ना, मला असं वाटलं. तुला भास झाला असेल. सत्यजित,
सत्यजित, आपल्यात जे काही झालं तो एक क्षण होता जो आला, आपला ताबा घेतला आणि निघून गेला. त्यात असं अपराधी वाटून घेण्यासारखं काहीही नाहीये. त्यात काही पाप नाहीये. आणि तुला जर असं वाटत असेल की तू मंजिरीचा अपराधी आहेस तर तसंही वाटून घेऊ नकोस. कारण खरं तर अपराधी ती आहे. विश्वासघात तिने तुझा केलाय, अपराध तिने केलाय. तू काही पाप केलेलं नाही आहेस.